2026 मध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेणार आहेत। संत बाळूमामांची ही भविष्यवाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगीसारखी पसरत आहे, ज्यामध्ये सांगितलं जाते की 2026 मध्ये महाराष्ट्रात आणि भारतात काहीतरी खूप मोठं घडणार आहे। असं म्हटलं जातंय की खुद्द संत बाळूमामांनी भाकीत केलं होतं, 2026 मध्ये रयतेचा राजा पुन्हा येईल। पण हा राजा कोण? हा खरोखर एखादा व्यक्ती म्हणून जन्म घेणार आहे का? या व्हायरल क्लिप्स मागे काही वेगळंच षड्यंत्र आहे। आज आपण कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता बाळूमामांच्या त्या शब्दांचा आणि इतिहासाचा माग घेणार आहोत। भविष्यवाणी समजून घेण्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की बाळूमामा कोण होते। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे त्यांचं मुख्य स्थान। मेंढपाळ समाजात जन्मलेले बाळूमामा हे केवळ एक संत नव्हते, तर ते गोरगरिबांचे आधारस्तंभ होते। त्यांनी कधीही स्वतःला मोठं मानलं नाही, पण त्यांच्या शब्दात इतकी ताकद होती की ते जे बोलायचे ते सत्य ठरायचं। त्यांच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक बदल घडवून आणले। बाळूमामांच्या शब्दावर लोकांची अफाट श्रद्धा असण्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेले अनुभव। त्यांच्या भक्तांच्या मते बाळूमामांकडे काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी होती, आणि म्हणूनच जेव्हा 2026 बद्दलचा विषय निघतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कान देऊन ऐकतो। आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। इतिहासकारांच्या मते भारतात दर 300 वर्षांनी एक अशी क्रांती येते जी पूर्ण समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकते। सगळ्यात पहिले 1600 चा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची स्थापना झाली। त्यानंतर 1900 चा काळ, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने वेग घेतला। टिळक, सावरकर, गांधी यांच्या विचारांनी क्रांती घडली। आणि आता 2026 चा काळ, आपण पुन्हा एकदा 300 वर्षांच्या त्या सायकलच्या जवळ आहोत। काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की बाळूमामांना जेव्हा राजा पुन्हा येईल असं म्हटलं होतं, तेव्हा त्यांचा अर्थ एखादा भौतिक देह नसावा। पुनर्जन्म हा विचारांचा असू शकतो। आजच्या या डिजिटल युगात जिथे सगळीकडे गोंधळ आहे, तिथे 2026 मध्ये असा एखादा विचार जन्माला येईल का जो पुन्हा एकदा स्वराज्याची नीतिमत्ता प्रस्थापित करेल? लक्षात घ्या, थोर नेते हे परिस्थितीतून निर्माण होतात। आजची परिस्थिती एखाद्या मोठ्या नेतृत्वाची वाट पाहत आहे का? पण सावधान, आजकाल AI आणि एडिटिंगमुळे कोणाच्याही आवाजात काहीही वदवून घेतलं जातं। बाळूमामांच्या नावावर अनेक अशा ओव्या आणि भविष्यवाण्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत, ज्यांच्या मूळ ग्रंथात कुठेही उल्लेख नाही। खरे भक्त आणि अभ्यासक सांगतात की बाळूमामांनी जे काही सांगितलं आहे ते गूढ भाषेत आहे। त्यामुळे 2026 मध्ये हाच व्यक्ती राजा असेल अशा दाव्यांना बळी पडू नका। श्रद्धा असावी, पण ती आंधळी नसावी। आपल्या स्वार्थासाठी काही लोक चुकीच्या क्लिप्स पसरवून समाजात भीती किंवा भ्रम निर्माण करत आहेत। एक जबाबदार नागरिक म्हणून अशा अफवांना शेअर करण्याआधी 10 वेळा विचार करा। शेवटी रयतेचा राजा पुन्हा येईल याचा अर्थ आपण स्वतःच शोधायला हवा। जेव्हा आजच्या तरुण शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणेल, जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध उभे राहू, जेव्हा स्वराज्याचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजेल, तेव्हा समजा की राजाचा पुनर्जन्म झाला आहे। बाळूमामांची भविष्यवाणी खरी ठरेल की नाही हे 2026 सांगेल। पण तोपर्यंत आपण आपले विचार शुद्ध ठेवूया आणि अफवांना दूर ठेवूया। तुम्हाला काय वाटतं, 2026 मध्ये खरोखर काही मोठा बदल होणार आहे का? काही केवळ सोशल मीडियाची एक हवा आहे? तुमच्या मनात जे काही असेल ते कमेंट्स मध्ये सांगा। तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी स्वागत करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही सत्य परिस्थिती कळवण्यासाठी शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत सतर्क राहा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा। जय बाळूमामा, जय शिवराय।